नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पांढरी शुभ्र अशी स्पंजी बघा इडली बनविलेली आहे आणि अशी जिऱ्यामध्ये म्हणजे तेलामध्ये जिरे घालून अशी छान फ्राय केलेली आहे। चला तर मग कशी बनवायची ती बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। या पद्धतीने मी बनवलेली आहे। खूपच छान आणि एकदम अशी स्पंजी झालेली आहे आणि एकदम स्वादिष्ट अशी। चला तर मग मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे तांदूळ छान मी निवडून साफ करून घेतलेले आहे। उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी, ती टाकून घ्यायची त्या तांदळामध्ये आणि स्वच्छ 3 वेळा आता हे आपल्याला चांगलं 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग मी हे बघा 3 वेळा धुवून घेतलेलं आहे पाण्याने आणि मग पाणी घालून आपल्याला म्हणजे तांदळाच्या वरपर्यंत पाणी घालून हे भिजत घालायचं आहे आणि थोडं जास्तच पाणी घालायचं आणि हे झाकून ठेवायचं आहे। आता मी अर्ध वाटीनं हे पोहे घेतलेले आहे, जाड पोहे आहे, कांदे पोहे बनवतो ते पोहे घेतलेले आहेत। आता ते आपल्याला धुवून मी हे भिजत घातलेले आहे। बघा या पद्धतीने भिजवायचं आहे, 5-6 तास ठेवलेलं आहे। त्यानंतर बघा हे छान भिजलेलं आहे। आता उन्हाळा आहे म्हणून थोडं बघा फेस आलेला आहे। आता हे पाणी काढून घ्यायचं आणि अजून 2 पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बघा मी धुवून घेतलेलं आहे, 2 वेळा पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे थोडं थोडं आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे। हे तांदूळ टाकून घ्यायचे आहे थोडे थोडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला बारीक म्हणजे रवाळ असं वाटायचं आहे, खूप बारीकही वाटायचं नाही। मी पोहे पण टाकून घेतलेले आहे। नंतर आपण एकत्र म्हणजे हे वाटलेलं मिश्रण एकत्र करणार आहोत, ते सर्व मिक्स होऊन जातं। तर मी थोडं पाणी न घालता वाटलं, नंतर मग पाणी घालून आता हे पुन्हा छान रवाळ वाटून घेणार आहे। बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। बघा रवाळ झालेला आहे छान आणि आता मी एक डबा घेतलेला आहे, त्यातनं हे काढून घ्यायचं आहे डब्यामध्ये आणि याच पद्धतीने आपल्याला हे दुसरं पण दुसऱ्या वेळा वाटून घेत आहे। अशाच पद्धतीने मी पूर्ण दळून घेतलं, असं वाटून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकू टाकू। बघा आता मिश्रण छान मी असं वाटून घेतलेलं आहे। आता हे 5-6 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 5-6 तासानंतर आपण बघूया। बघा छान असं फुललेलं आहे आपलं हे मिश्रण। मी डब्यातच ठेवत असते, म्हणजे काय असतं की काही आपले म्हणजे मस्त पॅक राहतं आणि काही जायची भीती राहत नाही, किडा वगैरे काहीच घुसायचं आणि व्यवस्थित मग हे फुललेलं आहे। आता मिक्स करून घेतलेलं आहे मी ना। आता या इडली पात्राला तेल लावून घेत आहे। ही पूर्व तयारी करून घ्यायची आहे आपल्याला आणि गॅसवर मी भांडं ठेवलेलं आहे तिकडे आणि त्यात पाणी घालून गरम करायला ठेवलेलं आहे। आता या पूर्ण इडली भांड्याला तेल लावून घ्यायचं, ही तयारी करून घ्यायची। बघा मी बुडामध्ये ना लिंबूची फोड टाकलेली आहे, म्हणजे काय होतं काळं पडत नाही भांडं। आता मी एका गंजामध्ये असं मिश्रण काढून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि थोडानं मी सोडा घेतलेला आहे चिमूटभर। मिश्रण छान फुललेलं आहे तर सोडा टाकायची गरज नाही, पण मी थोडंसं टाकलेलं आहे आणि एकाच डायरेक्शननी छान फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच मग आपल्याला हे एक एक इडली पात्रामध्ये व्यवस्थित हे भरून घ्यायचं आहे, मिश्रण टाकून घ्यायचं। बघा मी या पद्धतीने एक एक पळी असं
मिश्रण टाकून घेत आहे. अशा पद्धतीने भरायचं आहे आणि थोडं मी असं टॅप करून घेतलेलं आहे. बघा, लक्षात ठेवायचं की पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे प्लेट ठेवायचे आहे इडलीच्या. आणि बघा छान मी 10 मिनिटापर्यंत शिजवून घेतलेलं आहे. बघा कशा फुललेल्या आहे. आता आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे. मी काढून घेतलेल्या आहे बघा इकडे. आणि छान अशा तयार झालेल्या आहे, स्पंजी एकदम आणि काढायलाही सोपी. बघा अशा सहज निघत आहेत व्यवस्थित. खूपच छान झालेल्या होत्या स्पंजी अशा. या पद्धतीने सगळ्या काढून घ्यायच्या आहे. मी यापूर्वीनं सांबाराची रेसिपी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही बघू शकाल. आता मी इडल्या बनविलेल्या आहे, कारण की दोन्ही रेसिपी आपण एका वेळेला दाखविल्या तर व्हिडिओ खूप मोठा होतो, म्हणून मी हे एक एक केलेलं आहे. बघा छान आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे. आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्यातनं जिरं घातलेलं आहे. या पद्धतीनेही तुम्ही सांबारासोबत आणि चटणीसोबत खूप छान लागतं बरं. इडल्या करून बघा अशा पद्धतीने. जिरं छान फुलू द्यायचं, कच्चं राहिलं नाही पाहिजे. जिरं छान असं तळल्या गेलं त्यानंतर मी थोडं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. तसंही इडलीत मीठ टाकलेलंच आहे, परंतु थोडंसं टाकायचं. बघा जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इडल्या या पॅनमध्ये फ्राय करून म्हणजे अशा भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. अशा पद्धतीने उलटवून पलटवून छान लागतात या पण खायला. अशा पद्धतीने मी पलटवून घेतलेल्या आहे. बघा अशाही करून बघा, खूप छान लागतात एकदम मस्त. आता या छान अशा भाजल्या गेलेल्या आहे, तर अशा 2-3 मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला या एक एक अशा काढायच्या आहे, मग व्यवस्थित होऊ द्यायच्या. बघा आता छान झालेल्या आहे. त्यानंतर मी एक एक प्लेटमध्ये काढून घेत आहे. या पण खूपच छान लागतात अशा सांबार आणि चटणीसोबत. तुम्ही नक्की करून बघा. बघा आपली छान रेसिपी तयार झालेली आहे. एकदम स्पंजी अशा इडल्या तयार झालेल्या आहे आणि पांढऱ्या शुभ्र आणि रुचकर बनलेल्या होत्या. खूपच छान. तर नक्की करून बघा एकदा तरी. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि याच पद्धतीने रेसिप्या बनवत जा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात जा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.